साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं मंचावरनंच नीलमताईंनी उद्धव ठाकरेंवरती हे सगळे आरोप केल्यावर संजय राऊतांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली। शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि या प्रकरणी शरद पवार त्यांची जबाबदारी नाकारू शकत नाहीत, त्यामुळे झालेल्या चिखलफेकीला ते सुद्धा जबाबदार आहेत असं राऊत म्हणतात आणि याबद्दल आपण जबाबदारी घ्यायला तयार आहोत असं उत्तर शरद पवारांनी दिलंय। शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। स्वागताध्यक्ष होतो आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही। आणि काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार शरदचंद्र पवारांच्या हस्ते प्रदान झाला। त्यावरनं उभाठाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीकाही केलेली आणि या सगळ्या प्रकरणावरती आता शरद पवारांनी सुद्धा भाष्य केलंय। आपण कुणाचा सत्कार करायचा आणि कुणाचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी हे लक्षात ठेवेन असं शरद पवार म्हणाले। पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे। मी कोणाचा सत्कार करायचा नाही, त्याला यांची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, ती लक्षात ठेवी।